तुम्हाला एक अजून एक कनेक्टिव्हली उदाहरण द्यायचं आहे महाभारतातलं, ते हे की द्यूत खेळायला लागल्यावर युधिष्ठिर हारायला लागल्यावर त्याच्याकडे गुरु नव्हता, त्यामुळं त्याचं नुकसान झालं. पण ती चूक त्यांनी नंतर एकदा सुधारली आहे बघा. ज्यावेळी युद्ध चालू झालं त्यावेळी युद्धाच्या वेळी युधिष्ठिर पण आणि दुर्योधन पण कृष्णाकडे गेले आणि कृष्णाला सांगायला लागले, तुम्ही आमच्या बाजूनी युद्धामध्ये सहभागी व्हा. तर कृष्णाने काय सांगितलं की मी एकही शस्त्र हातात उचलणार नाही, त्याच्या बाजूनी मी असेल असा. किंवा दुसरी गोष्ट, तुम्हाला नारायणी सेना देण्यात येईल जी कधीच हारली नाही. मग तुम्ही चूज करा, तुम्हाला नारायणी सेना पाहिजे का कृष्ण पाहिजे जो शस्त्र हातात नाही घेणार. तर यावेळी युधिष्ठिरांनी आणि अर्जुनानी कृष्णाला निवडलं, ज्यांनी कधीच अख्ख्या युद्धामध्ये शस्त्र हातात घेतलं नाही. हे त्यांनी प्रॉमिस केलं होतं. पण जी नारायणी सेना जी कधीच हारली नाही ती मात्र दुर्योधनाने घेतली. आणि तुम्ही लक्षात घ्या की त्यावेळी शेवटपर्यंत जो काही घटनाक्रम झाला, जी कधीच न हारलेली नारायणी सेना आहे ती हारली. आणि सल्ला योग्य देत असल्या कारणाने, कृष्ण योग्य सल्ला देत असल्या कारणाने पांडव जिंकले. ज्यावेळी गांडीव धनुष्य त्यांनी खाली ठेवलं त्यावेळी त्याला जाणीव करून दिली अर्जुनाला त्यांनी की बाबा, तुझे जरी आप्तेष्ट असले तरी सुद्धा ते शत्रू आहेत, त्यांनी अधर्म केलाय आणि अधर्म घालवण्यासाठी तुला युद्ध केलं पाहिजे, हे ज्यावेळी त्यांनी शिकवलं. त्याचबरोबर स्वतःच्या गुरुला मारताना त्याला शक्य नव्हतं होत, भीष्म प्रतामाला मारताना शक्य होत नव्हतं. कर्ण ज्यावेळी रथातनं खाली उतरला त्यावेळी तो त्याला मारत नव्हता. पण ह्या सगळ्या वेळी योग्य सल्ला कृष्णाने दिला आणि त्याचा परिणाम, किंवा त्याचबरोबर अश्वत्थामा मेला ही जी काही अफवा पसरवण्यासाठीची मदत होती तीही ते कृष्णानेच केली. मग हे जे सगळे सल्ले आहेत ते योग्य सल्ले त्यांनी दिल्यामुळेच पांडव युद्ध जिंकू शकले. एक चांगला सल्लागार, एक चांगला गुरु जर तुम्हाला मिळाला तुमच्या आयुष्यामध्ये तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. त्यामुळे फायनान्समध्येही तुम्हाला एक चांगला गुरु मिळाला तर तुम्ही चांगलं करू शकता. तुम्ही स्वतःही गुंतवणूक आणि स्वतःही सगळ्या गोष्टी करू शकता. पण इमोशन हे सगळ्यात डेंजर वर्ड आहे आणि इमोशनली फुलनेस येतोच. त्यामुळे इमोशनली फुलनेस नको असेल तर एकच पर्याय आहे, योग्य त्या फील्डमधला गुरु निवडणं आणि त्याच्या सल्ल्याने गुंतवणूक करणं, तरच ते रिझल्ट्स येणार आहेत. थँक्यू.